आगारामध्ये माढा तालुक्यामध्ये कुर्डवाडीमध्ये छत्रपती शिवराय व्यायामशाळेच्या प्रांगणामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये सिकंदर शेख पंजाबवरून आलेला गंगावेस तालमीचा असलेला 4 महिने पंजाबला श्रावणात असतो आणि या महाराष्ट्रातला सीझन जो गुढीपाडव्यापासून सुरू होतो त्या मुकाबल्यामध्ये रोज मैदानाला आणि कर्नाटकात जम्मू काश्मीर कुस्तीची किमिया फार मोठी साधू शकतो. डोळ्यामध्ये जास्त गेलं असं थांबा सोडा. सिकंदरकर कब्जा आलेला आहे. भारतामध्ये मारुतीभाऊ माने, मोहम्मद हनीफ श्रीपती खतनार यांना, पैलवान हरिचंद्र बिराजदार मामा, चंबा मुतनाळ, लक्ष्मण वडार, युवराज पाटील, दादोमामा चौगुले यांच्यानंतर भारतामध्ये सर्वात मोठा पैलवान वर्षाचा होऊ द्या, 2 वर्षाचा होऊ द्या, नाही तर 6 महिन्याचा होऊ द्या, हा पैलवान सोलापूर जिल्ह्याचा सिकंदर शेख मोठा पैलवान आहे. तो देशामध्ये कोणाला सोडलेला नाही. त्याचं कुस्ती करिअर अख्खा जिल्हा जाणतो. आपल्या मातृभूमीमध्ये त्यांच्या समोर आयडॉल म्हणून महाराष्ट्र केसरीची गदा आलेल्या पुलगाव मध्ये कुस्ती सम्राटांना खांद्यावरती उचलून घेणारी माणसं आणि गंगावेस तालमीने केलेला जल्लोष एवढ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे. आणि अशी तुफानी कुस्ती सुरू आखाड्यामध्ये आजच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये या मैदानाचा आदर्श घ्यावा. मी धनाजी मध्ये गेली 15 वर्षे कुस्ती निवेदन छत्रात फिरतोय. बाप्पा महारुद्र काळेनं हार मानली, मनोज मानेला हार मानावी लागली. या ज्या कुस्त्यात का आजच्या 125 कुस्त्या नुसत्या पोस्टरवरती वारणीचं मैदान भरले की कसं वाटायला लागलं होतं. बैलगाडा क्षेत्राकडं स्वाशेत शाहसाहेब बैलगाडीकडे प्रेक्षक वळायला लागला. कुस्ती छतात सिकंदर शेखनं चाहता वर्ग वाढवला, कुस्ती सम्राटांनी चाहता वर्ग वाढवला. नामदेव नानाला गाणे वाचतात यांना चिंता वाटते. बरोबर का नाना? कुस्ती कदाचित लोक पाठ फिरवली तर प्रेक्षक नसेल तर मैदान किती मोठं असू द्या. जे टॉकीज प्रस्तुत एक दंगल कुस्ती जे टॉकीज झाली. आजचं मैदान ही कुस्ती घ्यायची म्हणलं तर मीच कुस्ती गाजी बसतात आडेगावला सचिन भैया ठरवून दिली होती. 2,10,000 2,10,000 रुपये एकूण 4,20,000 रुपयाची कुस्ती. कुठं सिकंदर शेख 5 लाख घेतो, कुठं 3.5 लाख घेतो, कुठं 7 लाख रुपये घेतो. सर्वात महागडा पैलवान आहे हा. आणि या पैलवानची कुस्ती सम्राट असलम काजी असताय. कोण फिरायला जात असताय, कोण रात्रीच्याला पैसे खर्च करत असताय, पण मर्दोक्या आणि पुरुषार्थ याच्यावरती खर्च करणारा नेतृत्व जर म्हटलं तर कुस्ती सम्राट असलम काजी. इतिहास सांगते एक काळ होता 2001 ते 2010 अखंड हिंदुस्थानवर नंबर 1 चा पैलवान म्हणून जर कुणाची खासियत असेल तर कुस्ती सम्राट असलम काजी. एक कसबागचं पथक अखंड महाराष्ट्रावर फिरत होता. तारीख होती 10 फेब्रुवारी 2010. कसबाग मुक्कामी मैदान भरलेलं होता, पण त्या टिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव बरोबर कोण लढायला तयार नव्हता. सगळ्या तालमी बघितल्या आणि हे पथक गंगावेस तालमीला विश्वासदादा हरगुरे पशी गेला आणि विश्वासदादा हरगुरेला विचारला नरसिंग यादव बरोबर कुस्ती करावी लागते. नाही म्हणणार तो असलम काजी कसला. नरसिंग यादव बरोबर कुस्ती ठरली. कुस्ती सम्राट असलम काजींची अख्ख्या महाराष्ट्राच्या वाटा त्या खासबागकडे लागलेल्या होत्या. 10 फेब्रुवारी 2010 दिवस उगवला आणि मैदानावरती 1 लाख प्रेक्षक मैदानावरती हजर झाला. रात्रीचे 8:30 वाजून गेले, 9 वाजले आणि कुस्तीला सलामी झाली. राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या शुभ हस्ते कुस्तीला सलामी दिली गेली आणि मैदान चालू झालं. 1 लाख लोकांच्या नजरा कुस्तीवरती लागलेल्या होत्या. घालाजंगी चालू झाली. दैनिकमान इतिहास घडतो की काय असं वाटत होता. काटा खात्यावरती होत होता, पण हार मारणार तो असलम काजी कसला. समोरून हप्ते भरले आणि 1 तास 20 मिनिटं कुस्ती आखाड्यावरती चालली. 6 मार्च 1965 ला
हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे अशी कुस्ती 2 तास झाली होती आणि त्यानंतर खासबाग वरती सर्वात जास्त काळ चाललेली जर कुस्ती कुठली असेल तर कुस्ती सम्राट असलम काजी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव 1 तास 20व्या मिनिटाला समोरून आणि नरसिंग यादव एखादा तरुण अमेरिकेमध्ये बसून भारतामध्ये हजारो तरुण एका ठिकाणी येऊ शकतात. काय राणे बसतात, काय ते कोकरूंना धुमाकू घातलाय. कोकरूच माहितीये का नाही, जोळ म्हणता होय, सोडणार नाही म्हणतोय. तरुणाची शक्ती काय असते तर कुस्ती सम्राट असलम काजी वसतात. इथून पुढच्या काळामध्ये असंच होणार आहे. या भारतामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये सध्याच्या स्थितीला अस्वस्थता आहे आणि अशा वेळेला कुस्तीचा कार्यक्रम घेणं पुरातन काळापासून आलं आहे. यात सिकंदर शेखला सोलापूर जिल्ह्यानं 100 रुपयाच्या जोडीपासून बघितलेलं आहे. एवढ्या मोठ्या जोडीमध्ये जशी 100-200च्या जोडीमध्ये कुस्ती करावी तशी कुस्ती करण्याची किमी आहे सिकंदर शेखर म्हणून चाहता वर्ग आहे. त्याच्या कुस्तीचे फॅन्स हजारो आहेत, लाखो लोक आहेत त्याच्यावरती प्रेम करतात. असा सिकंदर शेख आणि पृथ्वीराज एक फौजी आहे. दुहेरी पटा लागला, काय वाजवा घेतला शबाश. इंडियन आर्मी मध्ये दोघांनाही भारत सरकारनं त्या सेवेसाठी पात्र ठरवलेलं. पण सिकंदर शेखच्या कुस्तीवर तुमच्या जीवनामध्ये गणेशाची शेती, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं वचन, रामाची मर्यादा आणि हनुमानरायाची ताकद मिळो हे पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना करतो. दोनों बच गयो. हा हलक्या काळाची माणसं घराकडे जावा. मराठीत एक म्हण आहे मध्यसा, हा एक वेळची पंगत चुकली तरी चालेल पण माणसाची संगत चुकू नये. मी कुस्ती निळेबाग या क्षेत्रामध्ये आलो, कुस्तीची तर सुटूच नाही, परंतु कुस्ती क्षेत्रामध्ये येत असताना कुस्ती सम्राट असलम काजी सारख्या माणसाच्या सानिध्यामध्ये मी आलो आणि खरोखरच माझ्या जीवनाचा मी परिस म्हणतो. कारण लोखंडाच्या परिसाच्या सानिध्यात गेलं तर लोखंडाचं देखील सोनं होतं. कुस्ती सम्राटाच्या सानिध्यात ज्यांची माणसं आली त्या माणसातला एक माणूस हा भाऊकाळे. माझ्या जीवनाचं सोनं जर कोणामुळे झालं असेल तर ते कुस्ती सम्राट असलम काजीमुळे. कारण या लाल मातेला खरोखरच प्रेरणा देणारा जर माणूस कोण असेल तर असलम काजीचं नाव आम्ही प्रामुख्याने घेत असतो. आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला तर पाय धुण्याएवढी पाणी राहत नाही, बरोबर. आणि तोच पाण्याचा थेंब केळीच्या पानावर पडला, सकाळच्या पारी सूर्यबिंब चमकलं मोत्यासारखं दिसतंय. तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोती बनतो. शास आहे, उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगंध येणार, मिरचीच्या बाजारात गेला की शिंका येणार. संगतीचा परिणाम चांगला होतो भाऊसर. आणि तुम्हाला तर काजी वसंतांचा संगत मिळालेली आहे. सदा संगती सज्जनाची घडावी. विचाराचं काहूर घेऊन आलेलं आहे, अपेक्षेचं ओझं घेऊन देशात फिरावं लागतंय. महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मध्ये ज्या पैलवानचा जलवा थोडासा पूर्वीचा सिकंदर इंजुरी नंतर थोडासा लडखडतो की काय असं वाटत असताना परत सिकंदर शेखनं जोर धरलेला आहे. सिकंदरला सर्वाधिक पंजाबनं बळ दिलेला आहे. महाराष्ट्राचा तर तो लाडका, त्याची मातृभूमी आहे. सोलापूर जिल्हा तर होम पिच आहे. पृथ्वीराज पाटील महाराष्ट्राचा तोही लाडका पैलवान आहे. 2022ला फार मोठा पराक्रम केला प्रकाश बनकरच्या विरोधात. पहिल्या हाफला पिची हाट असताना दुसऱ्या हाफला मात्र या ठाण्या वाघानं महाराष्ट्र केसरीची खांद्यावरती गदा घेतली आणि ज्योतिबाला साष्टांग दंडवत घातला. उठना डावाकडे मोर्चा आपला वळवलेला आहे. हे सुनील शेवतकर पैलवान आणि सिकंदर शेख पैलवान लढलेले आहे. हर्षवर्धन सदगीर आणि हे सुनील शेवतकर माझ्या समोर शिंग्यात कुस्ती 1 तास झाली. ह्या सुनील शेवतकर पैलवानची शिष्य कसा असावा, सुनील शेवतकर सारखा असावा. गाव सोडलं कोंडवाडीला आले आणि हितच रहिवासी झालेले आहेत. सात्विक शेठ शाह कुठं आहेत?
सन्मान्य साहिल शेठ शाह साहेब असा पैलवान आपल्या इथं आलेला आहे. ह्यांना तेवढं कधी पंढरपूरचा वाटू देऊ नका. ते आता इथंच रहिवासी झालेले आहेत आणि काजी वसदांनी त्यांना भाव मानलंय. त्यामुळं सिकंदर हजारो प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. त्यामुळं निकाल जलद गतीने लावता असा मागील तुमचा 12 वर्षाचा पराक्रम लोकांनी जाणलेला आहे. पैलवान पृथ्वीराज फौजी सहजासहजी हार मारत वाजवा की टाळ्या. नुसतं मनोरंजन म्हणून बघून जाऊ नका. कुस्ती क्षेत्रात असलं एक रत्न तयार करा. थॉमस आल्वा एडिसन नावाच्या शास्त्रज्ञानं 99 प्रयोग केले. एक प्रयोग यश देऊन गेला आणि लाईटचा शोध लागला. शाबास. जीवन कसं जगला. 28 जानेवारी 2026 ला 8 वाजता अजितदादा पवारसाहेब जिवंत होते. कुर्डवाडीच्या काजी वस्त्रांच्या मैदानाला पंच होता. मी कॉमेंट्रीला होतो. ही सर्व जनसागर या कॅमेऱ्यामध्ये कैद असणार आहे. पूर्वी कुठे कॅमेरे होते हो, कुठे व्हिडिओ होता. एखादा कोणाला तरी घरी व्हिडिओ असायचा, तार यायची, पत्र यायचं. मातीमध्ये तुमचा पाऊल खासबागला पडला. लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी साता समुद्राच्या पलीकडं नाव लिहून ठेवलेलं आहे. भारताचे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन मध्ये शिक्षणासाठी पाठवलं. कागदच्या घाडगी घराण्यामध्ये जन्म झाला 1874 ला. वा रे वा सिकंदर, वा रे पृथ्वी, शबाश. 18 देश है मेरा, शबाश. एकेरी पट्टाला घुसलेला आहे पृथ्वीराज पाटील. महाराष्ट्र केसरी आणि रुस्तमे हिंद महान भारत केसरी पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर. जो जीता वही सिकंदर आपल्या मातृभूमीमध्ये. शबाश. वा रे वा, वा रे वा. कौतुकाने कसा कुस्तीवर कुस्ती सुरू झाली. आता वाजवा टाळ्या, निकालच लावायचा आहे. 12:30 वाजलेले आहेत. बरोबर. दुसरा दिवस सुरू झालेला आहे. 30 मे सुरू झालंय. 30 मेचा दिवस ऐतिहासिक दिवस. सोलापूर जिल्ह्यात कुस्ती सम्राटांचा वाढदिवस आणि सिकंदर विरुद्ध पृथ्वीराज पाटील. काय निर्णय होतोय, गुणावरची कुस्ती केलेली आहे. 4 वर्ष येत आहे. विश्वासाचा राहणार नाही तिथं. एकदा कुस्ती सुटलेली आहे. अशा पद्धतीने उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान अतिशय शांततेत पार पडण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं.